मित्रांनो नमस्कार. HBJ अकॅडमी ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला यापुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स आणि नोटिफिकेशन्स मिळत जातील. तर आज आपण माडा अंतर्गत 2015 मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेत सामान्य ज्ञानावर जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. तर चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. श्री भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती करणारा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी कोण? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, सुप्रिया सुळे. प्रश्न क्रमांक 2. स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची योजना कोणी मांडली? तर ती रहमत अली यांनी मांडली होती. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर हा प्रश्न प्रत्येक एक्झामला रिपीट होत असतो मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली होती? तर ते होते विनोबा भावे, ऑप्शन क्रमांक 3. दुसरे वैयक्तिक सत्याग्रही म्हणून पंडित जवाहरलाल यांची निवड केली होती आणि तिसरे होते सरदार पटेल. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5. खगोलीय घटनांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात रेडिओ दुर्बीण कोठे उभारण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, नारायणगाव या ठिकाणी रेडिओ दुर्बीण उभारण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. भारतीय नागरिकत्वाचा लोप पुढील कोणत्या कारणामुळे होत नाही? तर बघा, भ्रष्ट मार्गाने संपत्ती मिळवून किंवा गैरव्यवहार करून एखादी व्यक्ती न्यायालयात दोषी ठरत असेल तर त्या व्यक्तीचं भारतीय नागरिकत्व हे लोप होत नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर झाला? तर बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म विचारला असेल किंवा मृत्यू विचारला असेल तर त्याच्यासाठी एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, शिवराय हा जो शब्द आहे हा फक्त लक्षात असू द्या. शिववरून शिवनेरी आणि रायवरून रायगड. तर शिवनेरीला जो आहे तो छत्रपतींचा जन्म झाला होता आणि रायगड किल्ल्यावर त्यांचं निधन झालेलं होतं, म्हणून शिवराय हा शब्द लक्षात असू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, शिवनेरी. प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? तर महाराष्ट्रातील मोसमी पाऊस हा नैऋत्य मोसमी या प्रकारात मोडतो. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रातील कोकणपट्टीची रुंदी सर्वसाधारणपणे डॅश आहे? तर ती आहे 52 ते 60 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 10. खडकवासला विधानसभा मतदारसंघ कोणत्या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे? तर तो बारामती या लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक तापमान कक्षा सर्वात जास्त आढळते? तर ती नागपूर या ठिकाणी सर्वात जास्त आढळते. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12. गोपाळ हरी देशमुख हे कोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत? तर ते लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रीय चित्रफित संग्रहालयाचे मुख्य केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ते आहे पुणे या ठिकाणी. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोशाचे संपादन खालीलपैकी प्रामुख्याने कोणी केले होते? तर ते लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी केले होते. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचे सेनापती कोण होते? तर ते बापू गोखले हे होते. ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्राचे एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. ते बघा, कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे. तर असे 6 प्रशासकीय विभाग आहेत: कोकण, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद आणि पुणे. तर बघा, 5 जानेवारी 2009ला मित्रांनो औरंगाबाद जिल्ह्यातून नांदेड या प्रशासकीय विभागाची नवीन प्रशासकीय विभागाची घोषणा करण्यात आली होती, परंतु ही घोषणा वादग्रस्त ठरल्याने नांदेड हा जो नवीन 7वा प्रशासकीय विभाग निर्मित होणार होता ती घोषणा रद्द करण्यात आल्यामुळे तो प्रस्ताव अजून अद्यापही मंजूर झालेला नाही. आणि जर नांदेड हा नवीन प्रशासकीय विभाग तयार झाला असता तर नांदेडमध्ये नांदेड, लातूर, परभणी आणि हिंगोली अशा 4 जिल्ह्यांचा समावेश झाला असता. प्रश्न क्रमांक 17.
औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यात आहे, परंतु ऑप्शनमध्ये हिंगोली हा जो आहे तो ऑप्शन नाही मित्रांनो. जर या ठिकाणी घृष्णेश्वर विचारलं असतं तर ते औरंगाबादमध्ये आलं असतं, आणि परळी वैजनाथ विचारलं असतं तर ते बीडमध्ये आलं असतं, परंतु दोन्हींपैकी कोणतंही विचारलेलं नाही. आणि औंढा नागनाथ हे विचारलेलं असून ऑप्शनमध्ये हिंगोली ऑप्शन दिलेलं नाही, म्हणून हा प्रश्न रद्द झाला होता. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर बघा, आपण जे संभाव्य प्रश्नसंच सिरीज चालू केली त्याच्यातील संभाव्य प्रश्नसंच 1 मध्ये महाराष्ट्र राज्य हे निर्मिती क्रमानुसार कितवे राज्य होते असा प्रश्न विचारलेला होता, आणि महाराष्ट्र राज्य हे निर्मिती क्रमानुसार 14वे राज्य आहे मित्रांनो. आणि पहिलं जे आहे ते आंध्र प्रदेश आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर कोणते? तर बघा, महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई, जे की सह्याद्री पर्वत रांगात आहे आणि त्याची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणती बँक व्यक्तिगत खाते उघडण्यास प्रतिबंध करते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, रिझर्व्ह बँक. रिझर्व्ह बँक जी आहे ती बँकांची बँक असते, बँकांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करत असते, आणि सध्याचे RBIचे जे गव्हर्नर आहेत ते शक्तिकांत दास आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्रातील पहिल्या बंडखोर विचारवंत ज्यांनी स्त्री पुरुष तुलना नावाचा ग्रंथ लिहिला त्यांचे नाव काय? तर त्यांचे नाव आहे ताराबाई शिंदे. ऑप्शन क्रमांक 2. बघा, बऱ्याच ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पंडिता रमाबाई असं दिलेले आहे, परंतु मी एक PDF डाउनलोड केली मित्रांनो, त्याचं जे कव्हर पेज आहे पहिलं ते दाखवणार आहे. ही बघा मित्रांनो, ही PDF आहे त्याची. स्त्री पुरुष तुलना अथवा स्त्रिया व पुरुष यात साहसी कोण हे स्पष्ट करून दाखविण्याकरता हा निबंध ताराबाई शिंदे यांनी रचिला आहे. बुलढाणे प्रांत वराड. पुढे बघा, पुणे येथे श्री शिवाजी छापखान्यात छापिले. सन 1882. किंमत होती 9 आणे. प्रश्न क्रमांक 23, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि प्रमुख नदी आहे गोदावरी. गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी आहे मित्रांनो 668 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात तारापूर या ठिकाणी कुठल्या प्रकारची विद्युत निर्मिती केली जाते? तर ती अणुविद्युत असते. ऑप्शन क्रमांक 4, अणुऊर्जा. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? तर बघा, सुधारक हे जे वृत्तपत्र हे गोपाळ गणेश आगरकरांचं होतं, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक 1, सुधारक. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच प्रश्न होते मित्रांनो. अजून ज्या विद्यार्थ्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.